म्हटलं बाय गरजू राहिलं पाण्याच्या पहिले घ्या म्हटलं. कसं आहे वला त्याला याच्यात काम नाही करता येत ना. फालतू तब्येत खराब झाली अधिक तुमची तर आमचा मंडप राहून जाईल. फायदा पाण्या पावसाचा पाणी आला थांबून देता काम काही हरकत नाही. पण ते आज तुम्ही कोणी आलती करून द्या आम्हाला. रेनकोट घालून करून देता. अरे मंगाशी आलतो ना मी विकास आहे. मंगाशी म्हटलं काहीच चालू नव्हता इथं. पुरं म्हटलं ते भाषेकीशेच लावून होते. हे आले दोघं आता 15-20 मिनिटं झाले. टाकला बी त्याने हिरवा नेट. प्रवीण भाऊन म्हटलं आहे ना आपल्याला का हे दोघं करून दे म्हणजे देन काही करण म्हणजे तिकडे उदळत गेल्यासारखं म्हणते दोघाले. एवढं टेज बांधून द्या गणपतीचं आणि नंतर घरी जा तुम्ही. ते किती काय वाजव मग तुम्हाला. अरे नाश्ता पाणी केला रे दोघांना आले तेव्हापासून भेळच आहे. अरे नाही हो दादा आणून दिलता ना परवीन भाऊन नाश्ता आणून दिला चाय आणून दिला खर्रा आणून दिला म्हणून तर चालू आहे काम. नाही तर आतापर्यंत घरी गेलो असतो आम्ही. परवीन भाऊ म्हणे अधिक माणसं येते म्हणे ना. कुठे गेले मग आले नाही अधिक तुम्ही दोघं जाता वाजे. अरे आम्ही दोघं असल्यावर तुम्हाला माणसाची काय गरज आहे. 15 मिनिटात तुम्हाला नेट दिल्ली टाकून. आता पहा तुम्ही रात्री 4 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा मंडप गणपतीचा एकदम ओके मध्ये दिसून जाय. बरं ठीक आहे ना मग तुमच्या दोघांच्या भरोशावर आहे मग आता बा जे काय ते नाही. अरे निश्चिंत राहा ना तुम्ही. तुम्हाला 3-4 वाजेपर्यंत पुरा मंडप ओके देतो करून. दोघच जण कापी आहे म्हटलं आम्ही. बरं इकडे येऊन जायचे त्याला करू दे त्याचे काम. इकडे साफसफाई करायची आहे म्हटलं. इथं गाड्या करून ठेवला आहे हरीफ भाऊच्या घरासमोर. हा साफा करायला लागेल ना आपल्याला. मंडप भल्ला मोठा आहे म्हटलं बा तुमच्या मंडळाचा. दरवर्षी राहते का एवढा. परवीन भाऊ आल्यावर विचारता बा त्याला विचारता आपला तामजाम कसं राहते मंडळाचं. तर काही खरा गिरा खाता काय आणून देऊ का खरा गिरा चाय पाणी काही. अरे नाही खाल्ला आता पण चाय पेलो नाश्ता केला लागला तर मग सांगेन तुम्हाला. अरे काय वय रे कोणाचं मटेरियल इथं पडलेलं आहे. राजा गणपती बसते काही बसते उचलून ठेवा नाही काय. कोणाचं वय रे हे सोने कोणाचं वय मटेरियल माहित असेल ना तुला. अरे ज्याच्या घरापाशी पडलेला आहे त्याचाच असं ना ते. हरीफ काकाचं वाटतं ते दे बरं. हरीफ काकाला वाद दे बरं. हे उचला ना म्हणा बाबा इथून. काय होय म्हणा गायटा गणपतीच्या मंदातच. हरीफ चाचा आव नाही तर बाहेर ताव थोडंसं. बोलो क्या बोल रे काय को आवाज दिया रे. बोला ये गेटी रेट्टी उठा डालो ना. ये गायटा सप्पा करो ना का. अभी क्या कल गणपति की मूर्ति लाना है. अभी स्टेज पे ठोकेंगे तो ये गलाटा सप्पा कर डालो. बस इतना ही मनना था. क्या है बाकी. अरे कुछ बात है क्या उसके लिए. वो आज मैं सफाई करने वाला था. तुमने नहीं भी बोलना था तभी मैं सफा कर डालता था. कुछ टेंशन मत लो. मैंने बता दिया वैसे लड़के को. वो आ रहा अभी वो कर डालेंगे 1-2 घंटे में सफा कर डालता. वो झाड़ झूड़ भी कर डालता. टेंशन मत लो. कल बिट रहा ना गणपति. कल बिट रहा ना. हाँ कल बिट रहा चाचा गणपति. कल बिट रहा. कैसा है वो ऑटो भी थोड़ा सा उधर लगाने को बोलो उनको. और गलाटा भी सफा किया थोड़ा सा ऐसा अच्छा दिखता है. अच्छा लगता हो गणपति बैठता है यहाँ पे और ऐसा गलाटा अच्छा लगता क्या. अरे टेंशन मत ले कर डालता टेंशन मत ले. देखो नाम लेते ही आ गए हो. अरे मैं क्या बोल रहा रफीक. बोला ना आरिफ चाचा क्या बोल रहे क्या काम था. अरे मैं क्या बोल रहा इतनी रेती और गिट्टी अपने को ऊपर पहुंचानी है अपने मजली पे. कितने लेंगे बोल और कर डाले. 500 रुपये दे देना आरिफ चाचा कर डालता हूँ पूरा सप्पा. और कुछ टेंशन मत लो तू. ठीक है कर डाल फिर घर मेरे पावड़े लाके देता मैं तेरे को घर के अंदर से. गणपति कब बैठ रहा हो भैया कब बैठ रहा गणपति. अरे कल ही बैठ रहा है ना हो भैया इसलिए तो साफ सफाई करने को बोले वो. नहीं तो गलाटा वैसे ही पड़ा रहता है. कल है इसलिए नहीं तो हम काय को बोलते. नहीं बरोबर है तुम्हारा भगवान बैठते ना. ये गलाटा वालाटा अच्छा थोड़ी दिखता हो. कोई भी आता जाता रहता है रास्ते से. मैं क्या बोल रहा है ये पूरा सफा होने के बाद थोड़ा सा खराटे से साफ सफाई कर लेना बाकी. ऐसा है अभी हम जा रहे हैं गणपति लाने को. नहीं तो हम ही कर डालते थे. पैसे पोट्टे है नहीं ना अभी. ठीक है भैया ठीक है कोई बात है क्या तुम्हारे लिए कर डालेंगे उतना काम. ले रे रफीक ले घमीला पाड़ा ले चल भेड़ जा जल्दी से कर दे उनको मोकला. अरे हो आरिफ चाचा लेकिन घमीला ये थोड़ी होना. घमीला अपना दूसरा होना ना. कौन सा भी घमीला लाते तुम भी. अरे ले टेंशन मत ले ये ले थोड़ा सा आराम से कर लगे तो काम. ज्यादा मटेरियल बैठता है इसमें आराम से कर ले अभी. ठीक है कर डाला उतना मैं सोता अभी कर डाल. ठीक है ना चाचा कुछ बात है क्या कर डालता मैं. चला एक काम तर निपटलं. आता राहिलं टाल्यान मुंडे. बस आता उद्याची तयारी आहे. उद्या सकाळी तयार राहायचा. 10-11 वाजता निघून जाऊ आपण. आणि डीजे वाल्याला फोन घेणार काय ते करून टाकू. डीजे वाल्याला बोलावून घेऊ. चौकातून जाणार नाही आपल्याला मंडळापर्यंत आपला गणपती वाजवत. बस आखरीच्या दिवशी घुमून आपल्याला पुऱ्या रॅलीत. का त्यालाच म्हणून चालन काय. तात्याला येऊ दे दिलीप काकाला येऊ दे नामदेव काकाला येऊ दे मोहनदाली येऊ दे. अरे लय कार्यकर्ते आहे ना आपले बाकी एवढे जण आहे काय. सगळ्याचं मत घ्या लागेल ना. किती वाजता जाणार काय आहे. आपल्या एकट्याच्या मतानं होईन काय. आपल्या एकट्याचा रिकाम पण झालं तर होईन काय. सगळ्याचं रिकाम पण पाहून जा लागन. उद्या तर म्हणा सगळेजण घरीच आहे. सगळ्याचं रिकाम पण आहे पण कसा घरी गणपती बसते ना तोही विषय नाही. हा यार हे बरोबर आहे त्याला. मी काय एकट्याचा विचार करू लागला. मला वाटलं मी रिकाम आहे तर सगळेच रिकाम आहे. सगळेजण येऊ राहिले म्हटलं. सल्ल्या काका शाहरुख काका सगळे आहे म्हटलं बाबू. काही लोड घेऊ गणपतीला त्याला का 100 किलोमीटर दूरून बी येते का. गणपतीला का गणपतीचा मावलं वेगळा राहते नाही विकास. गणपतीत काय का जल्लोषच राहते 10 दिवस मस्त गमते गाणे हे ते आपलं बढिया वाटते मावलं राहते का. या फक्त आपल्याला गावातले दारू पिणार राहिले पाला का ना. दारू पिणेवाल्याला समजावून सांगा लागेल का बाबू गणपतीच्या दिवशी दारू प्यायची नाही. मग तिकडे काही कर तिकडे नालीत पड आम्हाला घेऊन नाही. अरे त्याचा काही लोड घेऊ तू. तात्यानं पहिले त्या गोष्टीचा बंदोबस्त लावलाय. दिसला का झोडपा बाकी पुढच्या पुढे पाहून घेऊ म्हणे. अरे विकास आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मधून नंबर काढ डीजेवाल्याचा आणि त्याला विचार कुठपर्यंत आहे तर तू. उद्या सकाळी लवकर लागेल ना आपल्याला तो. नाही तर मग थोड्या उशिरा तर काय कामाची गोष्ट राहील. अरे हेच नाव आहे ना म्हटलं त्याचं डीजे सार्जन. हा तो लाव त्याला फोन लाव. हेलो भैया किधर हो तुम. हो क्या बस सुबह कितने बजे तक पहुंचते. 8 बजे तक. ठीक है अभी. ठीक है ना कोई बात नाही. 8 वाजेपर्यंत पोहोचते म्हणते तो. काही लोड नाही डीजे वाल्याचं. जमलं मग झालं ना आपलं. 8 वाजेपर्यंत हा पोहोचून जाते. 10 वाजेपर्यंत आपली तयारी होऊन जाते. आपण आणतो मूर्ती आणायला चालला जाऊ. 1-1.5 तिकून वाजते आपल्याला. चौकात येऊन जाते 2 वाजेपर्यंत. मग 2 वाजता आपल्या चौकातून काढलं आपल्या मंडळापर्यंत होऊन जाते का.
तोपर्यंत एक मंडळ बांधून ओके होऊन जाते. आता आज होते 3-4 वाजता रात्रीचे. चला मग आता थोडासा आराम करून घेऊ. लय टाइम झाला. जेवण करू, झोपून राहू. उद्या सकाळी लवकर उठणं आपल्याला. आपल्या मागे सगळा बंदोबस्त आहे. सगळं लाईनशीर लावून द्यायला लागेल ना आपल्याला. त्याच्याशिवाय थोडी जमन. अरे यार, कोणाचा फोन रे? मस्त डोया लागला होता आता. कोणाचा फोन आहे? हॅलो बोल रे, काय म्हणतो? अरे कुठं आहे म्हटलं तुम्ही? अरे या ना इकडे. सगळेजण वाट पाहू राहिले ना तुमची. दिलीप काका, नामदेव काका, हा हे सल्ल्या दादा आला, शाहरुख दादा आला, सगळेजण वाट पाहू राहिले म्हटलं तुमची. तुम्ही कुठं आहे? अरे माय बीन, आता मस्त डोया लागला होता. आता काय यार, आता जायला लागते. गणपती बसलाय ना. अरे हा येऊन राहिलो म्हटलं. रस्त्यानं जाय म्हटलं. येऊनच राहिलो मी. मीटिंग मध्ये येऊ राहिलो. काही मंत्र देऊ राहिले राजू. तुमच्या घरी गेलतो मी तर तुम्ही म्हणे वावरातच आहे म्हणे. रातभरापासून वावरातच झोप लागली. झोपले का काय माहित म्हणे. अरे हा बरोबर आहे, त्याला वावरातच होतो मी. पण आता रस्त्यानं आहे कसा सोकारी नव्हता आलता. जंगली डुकरानं मोठा काव आणला ना. जंगली डुकरानं काव आणला. फटाके गिटाके फोडा लागते ना त्याच्यासाठी. आज सोकारी आहे सुट्टीवर. मनातच चालला गेला तो. म्हणून मग कसं आहे, पीक पाणी नाही खाल्लं पाहिजे ना. आपलं पोट पाणी याच्यावर आहे ना, शेतीच्या भरोशावर. बस येऊन राहिलो. रस्त्यानं जाय मी. थांबा सगळेजण. या मग लवकर. वाट पाहू राहिलो आम्ही तुमची सगळेजण. कुठं येऊ म्हटलं? आपल्या कामट्यावर येऊ ना, आपल्या रोजच्या ठियावर. तिथंच या ना, तिथंच या. बाबा गणपती आणायला चला. लय दिवसाबादची वाट पाहू राहिलो गणपतीसाठी. चला आता गणपतीचा दिवस आला बाबा. आता मस्त 10 दिवस मजा राहील आपली. चला गणपती बाप्पा मोरया. चल धन्नो. चला पटकन या, गाडी लावून देतो जातो बाबा. लय वेळची वाट पाहू राहिली आपली. लय वेळ झाला का? लय खावलं का लोक? बापरे, माहीच वाट पाहिजे चालू होती वाटते बाबा. अरे नमस्कार म्हटलं. नमस्कार. अरे नमस्कार. लय लवकर झालं म्हटलं तुमचं रिकाम पण. हा हे होय का तुमचं? सकाळी जाणं आहे आपल्याला. 10 वाजेपर्यंत आपला गणपती आला पाहिजे चौकात. हा हेच होतं म्हटलं तुमचं. अरे टाइम गेम लागतेच ना. सोकारीच्या झाला मला वेळ. सोकारी असता तर मी गेलोच नसतो. मी काय बसलो असतो डोकसमारी करत. मच्छर आहेत नाही. हा लहान राजा मच्छर आहे. टपारेच्या टपारे. पार राजा अर्ध खाऊन टाकला मला. म्हटलं आणा ट्राली गेली मुंड गिंड. चला पटकन या. टाइमपास काही करू नका. हा चला म्हटलं मूर्ती आणाले. तिथे वेळ लागते म्हटलं आपल्याला. बाकीच्या मूर्त्या काढून देईन म्हटलं. तिथं काय आपल्याला वेळ नाही लागत काय? गेल्याबरोबर भेटते का मूर्ती? तात्या या ना एखादी एक झोप काढून या. लय टाइम आहे आपल्याला. आणू ना रातचे 12-1 वाजेपर्यंत मूर्ती. हा जा झोपून राहा. गणपतीचं काय आहे? गणपती तर रोजच बसते. झोप महत्वाची आहे. जा तात्या झोपून राहा. जा बंद कर ना. काय तोंड्या जास्ती बोरवाला का फालतूचा? हा अबे लागला डोया एखादा. झाला एखादा उशीर. तू तर भल्लाच गरम उराला मावर. उपकार करवाला का मावर जरा काय? असं आहे तुमचं. तुम्हाला जरासं काही चांगलं म्हटलं का तुम्हाला भल्ला झोमते ते. काय बाबा काय समजावं या माणसाला, काही समजत नाही मला. अबे तुला सांगितलं ना सोकारीने आलं म्हणून उशीर झाला. हा तर तू तर भल्लाच गरम उराला. मग चालले जावा तुम्ही गणपतीची मूर्ती आणायला. जा तुम्ही चालले जा. मी जातो घरी. सांगितलं का नाही मग तात्या आम्हाला? आतापर्यंत का तुमची वाटपात बसलो असतो काय? गेलो असतो आम्ही. मूर्ती आणली असती. द्या ना तुमच्या ट्रॅक्टर टालीची चाबी आहे ना. चालला जातो आम्ही. तुम्ही राहा घरी. ट्रॅक्टर टाली बी तुम्हीच पा. तुम्हीच भाडा द्या. तुम्हीच पा. त्या दोघायला घेऊन जा रे. हे दोघंच लय कामाचे आहे. जा त्या दोघायलाच घेऊन जा. दोघायलाच आणा लावा ट्रॅक्टर टाली आणि बसून घ्या गणपतीची मूर्ती. जा मी चाललो घरी. अबे कायले चिडून देऊ राहिले फालतू. पहिले झोपमोड झालेली आहे त्याची. हा खावला आहे ना पहिलेच तो तात्या. जाईन घरी झोपून राहा. येणच नाही. ट्रॅक्टर टालीचं भाडे आपल्याला द्यायला लागेल. मग कसे पैसे वाचू राहतात आपले. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही सगळेजण. पार आता 2 मिनिटात येते तो तात्या. त्याची नाही झाली आहे झोप तरी येते तो. अरे गणपतीचा मुद्दाच ते नव्हतं. आपलं तर लक्ष नव्हतं. अरे त्यालाच लय आवड आहे गणपती बसवायची आपल्यापेक्षा. काय 2 मिनिटात हजर होते तो ट्रॅक्टर घेऊन. आलाले का तात्या? आलाले का? माना लागन पण येईल. पहिले सगळंच माहिती आहे दोघायला तात्याचं. तुम्ही दोघे जण माझ्यासोबत बोला नाही. चेतन सोन्या पहिले सांगू राहिलो. हा तुमच्याची माहिती घेऊन देण नाही. लवकर निघा म्हटलं तुम्ही मंडळाच्या बाहेर. बोला मग काय आपलं मंडळ झालं का तयार? नाही झालं? पाहिले गेलं कोणी? अरे चल ना सगळेच्या सगळे जण पाहून घेऊ मंडळ तयार झालं का नाही झालं तर. हा चला तात्या. चला सगळेजण. चला बरं सगळे मंडळापाशी चला. 4 वाजेपर्यंत देतो म्हणे करून. झालं का नाही झालं पाहू बरं. चला. बापरे तात्या माना लागन राजू. मंडळ गिंडळ भलं टॉप लेवलचं बनवलं. अरे हे तर फक्त बाहेरचं गेटच वय. प्रवेशद्वार अंदर तर चल. अंदरचा माहोल तर पाय तू. चल ना मग चला. बापरे तात्या 1 नंबर हो तात्या. 1 नंबर माणसाला दिला आपण डेकोरेशन. काहीच गलती नाही केली. जबरदस्त बनवून दिलं त्याने आपल्याला. जसं पाहिजे तसे पण 4 वाजताच बनवून दिलं राजू त्यानं. हा रातोरात काम केलं ते. एवढं मोठं मजाक थोडी आहे. 2 जणांना केलं म्हटलं एवढं मोठं. काय गोष्ट करू राहिला? 2 जणांना शक्यच नाही गोष्ट. एवढं मोठं का 2 जण करू शकते काय? मजाक वाटत असेल तर तुम्ही तात्याला विचारा म्हटलं किती जण होते तर. अरे हा नामदेवराव 2 जण होते म्हटलं. ते असे भिडले होते राजे हो. काहीच नाही फक्त तंबाखून खर्रा द्या म्हणे. नाश्ता द्या म्हणे 1 प्लेट. त्याच्यावर त्याने एवढं मोठं उभं केलं. मी तर हपच्यापत झालो. हा डोक्यावर हात द्या दोघतीच गोष्ट आहे नाही. काय राजे भिडलेले काय होते कामाले म्हणे ना. तुम्हाला 4 वाजेपर्यंत करून देणं लागलं म्हणजे लागलं म्हणे. वर तर झुंबर गिंबर बी भल्लं मस्त लावलं. हा त्याचं वाटते झुंबर सगळं त्याच्या जिकडे दिलं. नाही तर आपल्या घरी कुठून झुंबर आणि फुंबर लावतं. हा काय सस्ता आहे का ते? सस्त्या पैशाचा का झुंबर? पाहिजा फक्त बाबा. लहान लेकरायले पाहिजा. ते बाबा इथं धिंगा मस्त्या करते. फालतू पडते बिडे फाटले का मग त्याचे पैसे आपल्या अंगावर बसते. एखाद्या पोट्ट्याचा कान्सोल शेकतोच ना मी. नाही एखाद्या पोट्टा दिसला पाहिजे फक्त मला इथं खेळताना. कान्सोलच शेकतो द्यायचीवाले. बाबू असं काही करू नको. कोणाच्या लेकराला मारा फारा नाही लागत. कसं आहे देव का आपल्या एकट्याचा नाही हो सगळ्याचा म्हटलं. आपल्यापेक्षा देवाचा ते लाईन लेकर करते राजा. त्याचे मंडळाने पाहिले काय? हा जेव्हा म्हटलं गणपती बसते तर आपल्यापेक्षा जास्त खुशी त्याली होती म्हटलं. आपला गणपती नाही एकट्याचा. काही कोणाला मारा घेणार नाही लागत. समजावून सांगतो लागीस तर. बरं जमलं ना म्हटलं मंडळचं डेकोरेशन. हा अरे 1 नंबर तात्या. बरं झालं आपला आता डेकोरेशनचा तर मुद्दा झाला खतम. हा आता आपल्याला फक्त महाराज पाला का नाही. ते तिकून आल्यावर पाहिजे होते. आपल्या गावातला काय महाराजचं काही लोड नाही आहे पूजा करायला. आणि पूजेत कोण बसणार आहे? पूजेत एक काम करतो. तुम्ही दोघं बसता का मी बसू? सांगा तुम्ही म्हणसान तसं.
अरे नाही नाही, तुम्हीच बसना हो, तुम्हीच बसावं तात्या. तुमचाच मान राहते, तुम्हीच बसा पूजेत. हो तुम्हीच बसा पूजेत. बरं बरं ठीक आहे, मी आणि माझी बायको मग पूजेत बसून जातो. नाही हो दिलीप भाऊ नामदेवरा, 2 ट्रॅक्टरमध्ये होऊन जाते म्हटलं. एका ट्रॅक्टरमध्ये पुरे माणसं येते आपल्या गावातले आणि एका ट्रॅक्टरमध्ये गणपती येते आणि लेकरं येऊन जाते चिंगे पांगे त्याच्यातनी. काय म्हणता तुम्ही? पण काय होतं, डीजे वाटते ना, डीजे साठी लागणं एक ट्रॅक्टर आपल्याला. अरे त्याचं काही टेन्शन नाही, तो 407 मध्ये आणते. आपल्याला लोड नाही त्याचं, डीजे बीजे ते 5 बसते त्याचं. काय ते जनरेटर फनरेटर त्याच्यासाठी काहीच नाही लागत. पहिले कसं होतं, जनरेटरसाठी गाडी पा, डीजे साठी पा, आता ते धानल्याच नाही आहे. ते सगळं त्याच्यात फिट आहे म्हटलं एकाच्यात. दिंडीने सांगितली काय तात्या? काय राजो, बारीक नाचाल दिंडी तर पाहिजे आपल्याला. बारीक नाचणं आपल्याला जमत, डीजेवर दिंडी पाहिजे होती ना. डीजेवर नाचणार आपल्याला जमत. दिंडी सांगितली ना आपण, दिंडी सांगितली. बरं झाल्या असं म्हटलं गोष्टी. चला ट्रॅक्टर काढा बरं आपला पटकन. ट्रॅक्टर काढा, टाइमपास काय करू नका इथं. झाले टाइम लागते का, जवळ नाही म्हटलं ते. झाले तर आपल्याला 1.5 घंटा लागते, याले 1.5 घंटा. आणि तिथं पूजा गिजा नाही करायला लागत का? गेल्याबरोबर गणपतीला भेटत नाही आपल्याला म्हटलं. बाकी जायचे म्हटलं, गणपती नेणं चालू आहे म्हटलं. लवकर करा जराशे. चला बरं, चला पटकन. चला ना मग आपल्या घरापाशी तिथंच आहे. हा ट्रॅक्टर तिथंच उभा आहे. चला बसा आणि चला पटकन या, निघून जाऊ. पूजेचं सामान घेऊन गेलं म्हटलं सोबत सगळं. हार फूल अक्षित कुकू सगळं घ्यायला लागेल ना. पूजा नाही करता का तिथं? अरे तिथंच राहते ताटगीट, फक्त आपल्याला हार न्या लागन आणि प्रसाद न्या लागन. बाकी ताटगीट सगळं तिथंच राहते. चला मग आपल्या घरापाशी, चला पटकन या. करा हो तात्या, ट्रॅक्टर चालू करा. अर्ध्या दिवसपासून का त्याचं मेंटेनन्सच नाही केलं काय? अधिक कशी तारा दिवली वाटते गाडी. अरे होईन ना हो नामदेवराव, होईन ना. थांब ना जरा, थंडी नाही झाली का गाडी? अरे का बरफ पडला का गाडीवर? थंडी झाली काही राजू? अरे मेंटेनन्स करत जाणार, भोकाट टाकतील. चालू ठेवता काय खर्च घ्यायचा लावसान दिले, चालू नाही उरायली ते. आम्ही म्हटलं तर मग तोंड दिसते तात्याले. असं काही बोललं का गाडी भंगार मधून आणली, मोदका कुयातून आणली का मग तोंड दिसते. मग आम्हाला म्हणते पाहून घ्या आता तुम्हीच. जास्ती शानपणा नका करू म्हटलं तुम्ही दोघे जण. तुम्हाला सांगू राहिलो, बोलायचं नाही माझ्यासोबत. हा जास्त शानपण नाही करायची फालतूची. होते ना चालू. पाय बरं पाय, उचलला सेल उचलला. चला. आता जास्तच खावला रे तुमच्या दोघांवर. ऐकूनच नाही राहिला तो, बोलूच नका म्हणते तुम्ही तर. आता गणपती येणार, जाऊ दे. आणि पाय कसा बोलते तिथं गणपती उचलाच्या वेळेस, पाय कसा बोलते तो आमच्यासोबत. तात्याला आमच्याशिवाय गत नाही आहे आणि आम्हाला तात्याशिवाय गत नाही आहे ना. चला मग टाकू हनुमान गेर. अरे टाका ना हनुमान गिर, चल ना पटकन. अरे तात्या यायला इंटिमेशन देऊन द्या ते. ठेवाली सांगितलं होतं आपण झोडके द्यायची. अरे हा तुम्हाला सगळ्याला सांगून राहिलो म्हटलं का गणपती दारू घेताना कोण दिसला नाही पाहिजे. नाही तर मग तिथं झोडके देईन म्हटलं आणि तिथं वर्गणी वापस देऊन 10 दिवस दिसायचं नाही म्हटलं मूल्य. हा पहिले सांगतो, एवढा झोडकीन म्हटलं का लक्षात ठेवसान तुम्ही बिमा. कशी दारू घेणं असते तर गणपती 10 दिवस दारू बंद म्हणजे बंद. त्याच्यानंतर तुम्ही नाल्यात पळताना दिसले तरी उचलून नाही आणि म्हटलं आम्हाला काही घेणं देणं नाही. मग झोपेपर्यंत दारू प्या, नालीत पडेपर्यंत दारू प्या, काही घेणं देणं नाही. पण गणपती नवरात्र 10 दिवस बंद म्हणजे बंद, बिलकुल दारू. अरे हा कोणता कानून आणला होता तुम्ही राजू? मी तर 1 मिनिटही नाही राहू शकत दारूशिवाय. मी तर तुम्हाला आता म्हणून होतो जाता ट्रॅक्टर घ्या म्हणून, थांबा म्हणून थोडेसे. तुम्ही तर राजू एकदम कडा बंदोबस्त लावून टाकला एकदम. अरे काय आम्ही काय दारू नाही पित मग? आम्ही रोजच पितो. पण 10 दिवस नाही प्यायचे आपल्याला गणपतीतनी. सांगा दिली भाऊ त्याला, नामदेवरावले सांगा जरासे समजावून. अरे हा नामदेवराव बरोबर आहे, तात्याचं बी बरोबर आहे ना. 10 दिवस नाही प्यायचे आपल्याला, गणपती बसते. हा परी पाहुणे येते म्हटलं आपल्या घरी, चांगलं वाटते का ते? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. नाही तर नाही, विषय आहे का तू? हो दिलीप भाऊ, हाच होईना रस्ता. हेच सवय वाटते, इथूनच पलटा लागते ना गाडी. हा घ्या पलटवा इथूनच.